मित्रांनो, तुम्ही कधी असं मंदिर पाहिले का जे तब्बल 1000 वर्षांहूनही अधिक जुनं आहे आणि आजही त्याचं सौंदर्य पाहून लोक थक्क होतात? येस, आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधल्या गोंदेश्वर मंदिरात. 11व्या शतकात यादव काळात बांधलं गेलेलं हे मंदिर महाराष्ट्रातील सुस्थितीत असलेलं पंचायतन मंदिर मानलं जातं. मध्यभागी भगवान शंकराचं मुख्य मंदिर आणि चारही बाजूंना इतर देवतांची मंदिरे ही याची खास रचना आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्यावरील अप्रतिम कोरीवकाम पाहिल्यावर त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याचं खरंच कौतुक वाटतं. आणि इथला स्वर्गमंडप तर विशेष आकर्षण आहे. मंदिरासमोर बसलेला भव्य नंदी, सुंदर शिल्पकला आणि शांत वातावरण हे सगळं मिळून एक वेगळीच अनुभूती देतं. आणि हो, जर तुम्ही नाशिक, त्र्यंबकेश्वर किंवा शिर्डीचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका. कारण हे मंदिर एक्सप्लोअर करायला जास्तीत जास्त 1 तासच लागतो, पण इथला अनुभव कायम लक्षात राहतो. पुण्यापासून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण इतिहासप्रेमी, फोटोग्राफी प्रेमी आणि शिवभक्तांसाठी एकदम परफेक्ट आहे. तर सांगा, तुम्ही गोंदेश्वर मंदिराला भेट दिली आहे का? आणि अशाच महाराष्ट्रातील ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि अप्रतिम ठिकाणांसाठी फॉलो करा एक्सप्लोअर विथ सनप्रियाला.